महादेव भिक्षा घेतो देवा देवा देव कुंभ्याच्या घरापाशी गेला बायराणी बोलायला लागली साधू महाराज तुम्ही यावा यावार यावार तुम्ही यावा यावार यावार येवार मना देव साधू महाराजा तुम्हाला काय भिक्षा घ्यायची आहे माझ्या घरामध्ये ढिकीला गेलाय जेवढी घ्यावाय तेवढी घेवा माझ्या पोटी बाळ नाही 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 गंगा बोले रे बोले रे बोले रे मायवा माही दादा महादेव होता बोलायला लागे बाई मला एवढी भिक्षा नको मला तू काय बोलते ते तेवढाच घे देव बोल रे बोल रे बोल रे देवरा माना तू माझा देव बोल रे बोल रे बोल रे देवरे माना तू बाई म्हणायला लागले मी असा भिक्षा तुम्हाला काही लागेल ते घेऊन जा येत नाही मी कोणला देत नाही बाई बोल ना बोल माणी बाई बाई सर अशी बोले ना बोल माणी आई पावमानी बाई चाल दिग दादा महादेव होता महादेवाला राग आला दादा हिताची भिक्षा पोचलीच कोणला देत नाही कोणलाही मनमुक्ता देत मला घ्यायची नाही देव होता रागाने गेला माना देव पार माना देव चाल दिग देव रागाने चालला माना देव अरे माना देव चाल महादेवाला लागला महादेव रागाने निघून गेला बायकून मी म्हणायला लागले माझ्या दारी साधू आलता पण मी साधू संताला मी देत होते तो घेत नव्हता भोजनीच मागत होता बाई बोलाला लागी मानी आई आवमानी आई चालती आई बोलाला लागी मानी आई अवमानी आई चालती दादा मग आता महादेव होता आणि मग आता भाऊ महादेवानी सर्व काही भिक्षा मागून मग शिवावरती गेला मग आता नंद्याला म्हणायला नंद्या आपण आता भिक्षा घेतली आपण आपल्या घराला जायला पाहिजे काही हरकत नाही महादेव होता त्या नंद्यावरती शिवार झाला महादेव ये दादा चला ढवळगिरी मनाला वाग्या तू देवार तू चाल ढवळगिरी मनाला डक्या तू मना देवार तू दादा महादेव होता ढवळ्यागिरी आला ये दादा महादेव होता काच बनांगणाला जाऊन महादेव नंद्यावर उतरला परापती धन्याला बाई बोले 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 मनी लाडकी तू कशी बोले मनी आई व तू मनी लाडकी तू मग
आता धन्याला म्हणायला गाराला धन्या भिक्षा भरपूर मागून आज आपला नाही दिवस याच्यावर जात मग आता हवावर आणि हे पुरा मोठी आणि मग आता ती देवायराणी मला भिक्षा देत होती ओला जेवढी घ्यायला तेवढी घेऊन जाय आणली नाही देव मग बोल बोल बोलणार माना देऊ रामदैली चाल गुरु नाही व बाजारानी भाऊ महादेवानी आणि कशी रे भाऊ सर्व गरीब तुमला कसं भाऊ गरीबी आणून टाकली हे दादा आणि म्हणायला लागली धन्या खायला नाही आणि काय रे करू काय रे नाही मग आता तरी म्हणायला राहणे आता काहीतरी मुळी डाळी विकल्याशिवाय जमणार नाही व माझ्या राणी गुरु नाही व माझ्या राणी मग आता तेव्हा कुणी खांद्यावर कुऱ्हाड घेतो देवायराणी मग चालती दादा साऱ्या भाऊ जंगल झाडीला जातो लाकूड पाटा काढत रे मोडी बांधे रे माझा देवा देवा मोडी बांधे रे माझा देवा मोळी बांधतो भाऊ मोळ्या बांधल्या नाही मोळी मोळ्या जाळ्या कसे रे भाऊ चाल चाल रे माझा देवा मार्गी रे माझा देवा देवा हेड मार्गाला लागली हे दादा नोडांच्या सारख्या गावामध्ये मोड्या जाऊन उद्या केल्या हे दादा वाटा रे माझा देवा मोळ्या वाट्याच्या शिलावल्या करून दिल्या सकाळी भाऊ ऐकायला लागले हे दादा 100 रुपयाला मोळी मोळ हे दादा 100 रुपया परमाना ही मोळ्या विकल्या हे दादा पैसा घेतो दुकानात जातो बाजार कर रे माझ्या देवा किराणा बाजार झाला तू धने भाऊने आता खरं भाऊ 2 शेर गहू 2 शेर बाजरी अशा घेतले गिरणीमध्ये जाऊन दळून भरडून घेतो दोन्ही आता निकाला ह्याला लागली भाऊ सिंगर हळू मार्गी माझा देवा रे हळू मार्गी रे माझा देवा
कामाला रे माझ्या देवा ये देवा दादा कामा लावली हे दादा करता करता घरी जाती महिन्या जाती हे दादा वर्षाच्या गंतीवर माझ्या देवा ये महिनी गंती रे लागे देवा ये महिने जाती वर्षाच्या गंत्या लागून गेले धनी आपण पाप केला हे धनिया बरा नाही झाला काय रे आपल्यावर दिवस आला बाई मानी बोलण्या बोल बाई अरे बाई सतगड्या योगा मधी देवा रे अरे लाडक्या तू सर भाऊ महादेवानी अवश्य मवा मोड ये दादा महादेव होता हे दादा जोगड्याचा रूप घेऊन देव चाल रे माझ्या देवा ये देव चाले रे माझ्या देवा महादेवानी घर जोगड्याचा रूप घेऊन वाटाने चालायला लागला हे दोन्ही माणसं चालायला लागली देवा देवा तुम्ही बोलायला काही आमच्यावर वनवास काहीतरी बुवा काय झाला ना काही नाही महाराजच्या होते कुणी माणसा पाया मग पडणार माना देऊ रामधनी हात मग जोडणार माना देऊ रामधनी मग आता त्या जोगड्याच्या पाया पडायला जोगड्याच्या पाया पडत तेव्हा आमच्यावर काय संकट आला आतापर्यंत आम्ही कोणाकडून मागली नाही हीपर्यंत ती काय झाली देवाला हात जोडला पाया पडला महादेव होता प्रसन्न झाला नार माना देऊ रामधनी झाला नार माना देऊ रामधनी चाले महादेवानी म्हणजे झोळीमध्ये हात घातला झोळीमधून भस्म दिला त्या बाईला म्हणायला का भस्म आहे एवढा तू पाण्यामध्ये पिऊन घे ओला पोटी पण बाळ होईल वंशाला ती उत्पत्त लागी मग बोलणार माना देऊ रामधनी चाल देव मग बोलणार माना देऊ रामधनी चाल दादा मग आता दोन्ही आता हरिओ बाबूजी बैरांनी हे दादा त्याच्या घराला निघून गेली महादेव मोडला त्याच्या मार्गाला निघून गेला मग आता हे दोन्ही माणसं घराला आल्यावरती बोलायला लागले काय बराने आपल्याला देवानी काय दिला आपल्याला काही नाही दिला फक्त काहीतरी राखोंडा दिला राखोंडा एवढा खाऊन गेलो तुला पोटी बाळ होईल काहीतरी वंशाला असं देवाने आपल्याला सांगितलं देवा पण म्हणायला काही हरकत नाही असा देव बोल सत योगा मदी असा देव बोलणार भाऊ
बहिणी होता तेवढा आणि मग आता तो कसा रे भाऊ अंगाऱ्या होता तो पाण्यामध्ये पिऊन घेतला असं करता करता हे दादा समाजातील सगळ्याचे समाजातील सजायला लागली घराला सजा गंत्या लागली महिन्याच्या गंत्या लागून गेले बाई म्हणून आता बाई मग बोल बोल बोलणार मानी बाई रामधनी बोलणार मानी आई रामधनी बोलायला लागले धन्या आता मला इतका दिवस काहीच वाटत नव्हता पण मग आता ह्या महिन्यामध्ये मला आता माझ्या पाड्या बंद झाल्या राणी जेव्हा म्हणायला लागला बा आपल्याला काही ऐकत नाही आपल्याला आता मुलबाळ बोलल्याशिवाय राहणार नाही काही हरकत नाही जेव्हा बोला ना बोला 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 रमणा देव असं बोल ना बोल 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 रमणा देव करता करता भाऊ एक महिना करता तिसरा महिना लागला तिसरा महिना करता तिसऱ्या महिन्याच्या पाळ्या गेल्या समाजातील सगळे महिन्याच्या गंत्या लागल्या चौथा महिना लागला मग बाई होती बाईच्या अंगाला शिवळ मग चढणार माना देऊ रामधनी मग चढणार माना देऊ रामधनी बाई होती बोलायला धन्या काहीतरी गोष्टी झाल्या नाही बरायामध्ये म्हातारपणी आपल्याला मुलबाळ होणार आहे सांभाळ कोण करी कोण नाही योगा
बचे बचे बाई चालत चालवा अवमानी आय तू कशी चाले चाले वो अरे मना देवा तू माऊली होती हे बया बया हे बया मोरी तिकडे पाहते लांबणी कुठे गेला काय करीवा अवमान दन्या तू आता बरं नाही वा अरे मन दन्या तू दादा बया मग आता काय करू काही नाही दादा माऊली विचार करते अर्ध्या काळ्या गवाडीला अशी साया वळली ऐकाल देवानो गाव देवान महिन्याची कोणची गेली रसनाची सांगार देवान महिन्याची कशी केली रसनाची 9 महिना 9 दिवस भरून गेले 9 महिन्याचे सारे वळली ऐकाल देवानो कोणी केली रचनाची सांगार देवा 9 महिन्याची कशी केली रचनाची बाई होती 9 महिना 9 दिवस भरून गेले माऊली होती काळ्या गवाडीला बया बया मायाच्या बहिणी लहान माऊली होती ती जाये हर बया माझ्या मदतीला बया कोण येईल अवमानी आय तू बया कोण येईल अरे मना देवा मायाच्या बहिणी पाहायला लागल्या बया बया भावळा सुटवला आणि कशावर मायाच्या बहिणीची नजर आली आणि काय बाईला प्रसंग पडला माऊली चालत चालवा अवमानी बाई कशी चाल चाल हो अवमानी लाडकी दादा मायाच्या बहिणी आणि मायाला भोळा गुंतवला मागे झाल्या बया बया काळ्या गवारी बया पसारा पडला मागणी गोड बोलावा अवमानी आई तू कशी बोल बोल अवमानी आई दादा माऊली होती त्यांच्या काळ्या गव्हाणीला झाली मायवा मानी बया परतूर झाली मायवा मानी तू दादा माऊलीकडे गव्हाणीला पण सूज झाली बया बया लहान माऊली होती देवबाई राणी ये बया गुदळाला बोलायला ये बरी
बाळ होता दिवाण्यात होती बाळ वाढायला लागला गोळा गुंतवला बाळाचा वय सांभाळ कर मन देव कशी संभाळ कर मन देव हर मन देव चाल जिग बाळाचा लहानचा मोठा सांभाळ करायला लहानचा मोठा झाला चालणार माना देऊ रामधनी रे चाल बळ मग चालणार माना देऊ रामधनी रे चाल बाळ चालायला कशी नजरा